नागपूरमधील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली। या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शिक्षण उपसंचालक उल्हास नरळ, निलेश मेश्राम, सूरज नाईक, राजू मेश्राम आणि संजय बोधाळकर यांना नागपूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। या घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण विभागाला हादरून सोडले असून याला शिक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जात आहे। या प्रकरणात तब्बल 580 बोगस शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षकांना शासकीय वेतन मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला होता। आज नागपूर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत मुख्य आरोपी जामीन मंजूर करण्यात आला। संजय बोधाळकर यांच्यासाठी वकील अनमोल गोस्वामी, कमल सतुजा आणि कैलाश डुराणी यांनी बाजू मांडली। त्यांनी युक्तिवाद केला की आरोपी विरुद्ध ठोस पुरावे नसून त्यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आला आहे। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संजय बोधाळकर यांना जामीन मंजूर केली। सोबतच अन्य जामीन अर्जात न्यायालयाने पराग कुडके व्यतिरिक्त अन्य आरोपींना जामीन मंजूर केली आहे। शालार्थ आयडी प्रकरणामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये एक FIR दाखल झाला होता आणि त्यामध्ये शिक्षण उपसंचालकासह शिक्षण उपनिरीक्षक माझे क्लायंट संजय बोधाळकर यांना सुद्धा आरोपी बनवण्यात आलं होतं। त्यामध्ये आज माननीय सेशन कोर्टाचे जज श्री ओझा साहेब यांनी आज त्यांना बेल ग्रँट केलेली आहे। प्रकरण थोडक्यात असं होतं की पराग कुडके या गृहस्थांनी फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार करून स्वतःची नियुक्ती मुख्याध्यापक म्हणून आपल्या शाळेत करून घेतलेली होती। त्याची रीतसर तक्रार मुन्ना तुलाराम वाघमारे या गृहस्थांनी केली होती। त्यानुसार एक FIR सदर पोलीस स्टेशनला दाखल झाला होता। त्या सदर पोलीस स्टेशनमधल्या FIR मध्ये उपसंचालक श्री उल्हास नरळ आणि पराग नामाजी कुडके मुख्याध्यापक यांना आरोपी बनवण्यात आले। त्यानंतर तपासांती पुन्हा त्यामध्ये ॲक्यूज आरोपी वाढत गेले। त्यामध्ये माझे क्लायंट संजय बोधाळकर यांना सुद्धा आरोपी बनवण्यात आले होते। कोर्टासमक्ष जेव्हा सुनावणी झाली तेव्हा आम्ही कोर्टाला सांगितलं की माझ्या क्लायंटनी कुठेही असं म्हटलेलं नाही की त्यांना शालार्थ आयडी प्रदान करा, फक्त टिप्पणीवर स्वाक्षरी होती आणि पुढील आदेशार्थ सादर असं लिहिण्यात आलेलं होतं।